हाय माझ्या भावांनो बहिणींनो, तुमचा भाऊ अविशिन गाडी इज ब्रँड. काय ब्रँडची आपण पहिल्यापासून ब्रँड आहे. आता मी असं काय म्हणणार नाही मला हे करा का ते करा, सबस्क्राईब करा, काही नका करू, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. मला एवढं फक्त म्हणणं आहे तुम्हाला माझ्या बहिणींना, माझ्या बायकोंना सगळ्याला एकच सांगणं आहे, तर आपण चांगल्या काळामध्ये म्हणजे चांगलं वेळ चालत असते तर तुमच्यासाठी आम्ही काही बी करायला तयार आहे. तुम्ही फक्त वाईट काळामध्ये साथ देणार आहे आमचा, नाही देऊ शकत. तुम्हाला एक गोष्ट असं तुम्हाला खोटं वाटन, म्हणजे एक जमाना असा होता, तुमचा भाऊ एवढी चैन पैसा लत्ता फार होतं फार. मी एका धंद्यामध्ये घुसलो, कोणाच तरी ऐकून. धंद्यामध्ये मी 29 लाख रुपये माझ्यावर कर्ज झालं. म्हणजे मी लॉस गेलो होता, आपल्याकडे पैसा लॉस गेलो. माझी बायको गलत नाही, ती बी राईट आहे, राईट मला मान्य आहे, ती राईट आहे. कारण की मी टिकटॉकला होतो, पैसा होता, मग ती पैसा पाहूनच आली होती. म्हणजे ती गलत नाही, ती एकदम राईट आहे. पैसा गेल्यावर मग ती बी गेली. तर मला तुम्हाला एकच सांगणं आहे, तर माझ्या बहिणींना, खास माझ्या बहिणींना सांगणं आहे की आपल्याकडे पैसा असतो, बरोबर, पैसा. हां, तुमचा भाव फुल 25 आहे, फुल फायर, दारू पेल एकदम. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कधी दारू पित नाही, शपथ नाही पित. ते फोटो बिटो तुम्ही पाहिलं मला कधी दारू पिताना, ते फोटो काय दोस्तात, आपण आपल्याला असं काय फरक नाही पडत आपल्याला. तर तुम्हाला एकच सांगणं आहे माझं की आपलं चांगला वेळ असतो, तुमचा नवरा तुमच्यासाठी करायला काय बी करायला तयार असतो. मग त्याच्या वाईट काळात त्याचा साथ देणार आहे. काहून सोडून जातात तुम्ही, काहून सोडून जातात? तिथं बायको आहे, माझी बायको तर गेली, मला मान्य नाही, गेली, चाल जाऊ दे पटा, ते मला काहीच फरक नाही, चाल गेली ती गेली, जाऊ दे सोडा. काल बी आरूला मी सोडून आलो, पुढवून सोडून आलो, काय होणार आहे की नाही. तर माझं एवढं म्हणणं होतं की आपण आहे ना, बिचारे असेच मरती ना, तिथं आपण मराला वाट पाहतो, हे पाहिजे काय कराय. तर मी सोडून आलो. कारण की आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, मी एक उदाहरण देतोय. मी आहे ना पहिल्यापासून बाहेर राहतो, पहिल्यापासून लहानपणापासून. माझी स्टोरी ऐका तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्हाला काही इंटरेस्ट आहे नाही आपली स्टोरी ऐकायला, तरी पण सांगणं एक उदाहरण माझं सांगा. असं समजा माझी शेवटची इच्छा आहे, आजच्या बाद आपण सोशल मीडिया यूज नाही करणार आहे. असं वाटलं तर करीन एखादा पोस्ट, पण असलो तर करीन, नसलो तर काय करीन, आहे की नाही. तर मला तुम्हाला एकच सांगणं आहे, मी आहे ना, म्हणजे माझा जन्म झाला होता तर माझ्या मावशीकडे मी 6 वर्ष होतो, म्हणजे लहानपणी पैदा झालो होतो, तेव्हापासून 6 वर्ष मी माझ्या मावशीकडे होतो. एक पहिली का दुसरीला मी सुरतमध्ये आलो होतो, मग वापस मी हॉस्टेलला चालला गेलो. म्हणजे मी माझ्या घरी कधी राहिलोच नाही. मला मान्य आहे, माझ्या घरवाले मला मानत नाही, मला माहीतच आहे. मी माझ्या बायकोला पहिल्यापासून सांगितलं होतं, मला मानत नाही. माझ्या घरी काही कमी नाही. तुम्हाला असं वाटतं पैसा आले तर लत्ता सगळं आहे त्यांच्याकडं, आपल्याला नाही मानत. आणि मी त्यांच्यात राहिलोच नाही कधी, तर मग मी कसा राहू. मी पुढं 14वी शिकेले. मी 14 वर्ष हॉस्टेलला होतो, पहिलीपासून 14 वर्ष मी हॉस्टेलला होतो. आणि त्याच्या पहिले मी माझ्या मावशीकडे होतो. म्हणजे मला काही असं प्रेम भेटलाच नाही ना, माय बाप काय असं. उदाहरण एक, तुम्हाला तुमची गोष्ट आठवते का? 3-4 वर्षा पहिले तुम्ही 4 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला काय आठवतं का? नाही ना. आठवतं का माणसाला असं 5-6 वर्षाचे झालं त्याच्या बाद आपल्याला आठवतं ना. तर तेच मला सांगणं आहे. तर मी कधीच राहिलो नाही. मग मी त्याच्या बाद शाळा कंप्लीट झाली माझी ते काय असतं ते, तर मग मी गेलो. मग मी बाहेरच राहिलो, पुणे बिणे, लग्न बिग्न सगळं मी बाहेर केलंय. कोणीच नाही, मी सगळं बाहेर केलंय. म्हणजे कोणी होतच नाही. मग काय, मग माझ्या मनात तेच आहे ना, तुम्ही माझ्यासाठी. आणि तुम्हाला एक उदाहरण आहे, मी फक्त 1 महिना फक्त झाला असेल आता, 1 महिना तुम्हाला माहिती आहे ना, घर खाली केलं मी. मग त्याच्या बाद मी, तुम्हाला असं वाटतं मी माझ्या मी घरी बिरी नव्हतो राहत. तुम्हाला आज दाखवतो. कारण की मी 27,000 हप्ता भरतो, मी कमवतो 30,000. मग त्या हप्त्यामध्ये मग रूम मी अपलोड करू शकत नाही सध्यामध्ये. कारण की पहिले होतं चांगलं, माझा 50,000 पगार म्हणजे होऊन जात होतं. पण हे 3-4 महिने मी अशी जिंदगी जगली ना, हे नरक काय असतं, नरक
ते पण एकदम, आता काय मी काय सांगू तुम्हाला, आता मला सांगणं ना योग्य वाटत नाही. हे 4 महिने ना मी जिंदगी अशी जगली ना, एकदम खराब जिंदगी जगली. पण माझं एवढं म्हणणं आहे, देव पूर्ण जन्म देत असेल ना, माणूस पोरगा म्हणून कधी जन्माला नको घालू देवा मला. पोरगी घाल, कुत्रं मांजर काही बी घाल, पण माणूस नको घाल. माणसाला कोणी नाही समजू शकत. तर मी फक्त कधी मध्ये माझ्या घरी जेवायला जात होतो, तर त्यांना मला ऐकून दाखवलं, लय ऐकवलं आज, असं तसं. आता काय बोलू, आता लय ऐकवलं, काय बोलू नाही शकत. पण आता जाऊ दे, तरी आपल्या घरचे आपण काय बोलू नाही शकत. माहिती आहे आपण कधी राहील नाही, तर ते त्यांच्यासाठी माहिती काही फिलिंग आहे नाही. मला माहिती आहे मी आज काही करून टाकीन, मरून बिरून जाईन. 2 दिवस रडतीन फक्त, 2 स्टोरीला पण 2-4 दिवस चालीन, माझे दोस्ताला ठेवीन, भाई मिस यू, आय लव्ह यू, आहे की नाही. पण आपण मुक्त होऊ ना, मी मुक्त होईन ना, ते मला मान्य आहे. तर मी कधीच घरी नव्हतो. सगळे मला लय कमेंट बी, तुझ्या आईच्या घरी तू राहत होता असं. आम्ही बाहेरच राहायचं. बा माझे कपडे लत्ते पुढे डिक्कीतच ये बा, हे बा पूर्ण कपडे बा. मी कोणाला हेतू माझा काही गलत आहे नाही. माझं वाईट काळ आहे ना, निघणार का नाही निघणार, का मिस निघणार मलाच नाही माहीत. आज त्याच्यासाठी मी ना रातपासून इथंच आहे. कसं दिसतंय पा वातावरण, काहीच नाही. तर आसपास कोणता माणूस दिसणार नाही तुम्हाला. एकदम वातावरण एकदम टाईट. मी रातपासून इथं बसेले. तर मी याच्यासाठी बसलोय. मी 4-5 वेळा इकडं गेलो, इकडं पाण्याच्या ठिकाणी गेलो, पण वापस आलो. हिंमत नाही होती माझी. नीलमध्ये हिंमत होत नाही ना, म्हणून मी आज दारू पिलो, फुल फायर पिलो. काय मला आहे ना, हे मला काही जतावणं नाही आहे तुम्हाला, मला काय दाखवणं आहे नाही, मला काही हे नाही. मी ना भाऊ, मला काय मान्य असेल, मी मरो का नाही मरो, मला काहीच फरक नाही. सभी आपण एकला आहे, तसं बी एकला आहे. मी माझ्या पोरीला सोडून आलो तिच्यापाशी, खुश राहा, चाल जाऊ दे, ती तर आहे ना. असं माझ्या संग भिकारी जिंदगी थोडी जगणार यार. काय होईन चांगलं, काय मला स्टेट बदलीन तेव्हा ते मग लोन बिन, पण मला जिंदगीत काय भेटणार नाही. म्हणून मी काही करत नाही, म्हणून मी काही करत नव्हतो. बरोबर, मग ते काय ब्लॅकलिस्ट होऊन जाईल मग अकाउंट माझं नाव, म्हणून मी काही करत नाही. मग जिंदगीत पुढं चालून काही झालं बिलं, मग काही घरगिर घेणं असलं, लोन होईन माझी, नाही होणार. म्हणून मी भरतोय. ते मला भरायची गरज नाही. मी बंद करून सगळं कलास आता नाही भरणार, आजपासून नाही भरणार. बंद, खेचू द्या गाडी बिडी सगळं, मला काय नाही. जाईन मी कसा बी, काय मग मी चांगलाच राहीन. मी तर कमवतो 30-40 हजार, 30-40 हजार चांगलेच आहे. काय म्हणते, चांगलं आहे की नाही. फक्त ते लोन मी भरतोय म्हणून खलास. आता जाऊ दे, ते झाला असेल ते. तर भावांनो बहिणीनं मला एकच सांगणं आहे, नवऱ्याच्या संग राहा, वाईट काळामध्ये त्याला सोडू नका. आणि तुमचा भाऊ कधी असला भेटूया, नाही तर ते काय कोण थाओ कहा से आया थाओ, ते काय गाणं आहे ना, तर ते गाणं ठेवायचं आपल्या स्टोरीला, बस दुसरं काही नको. चला भेटूया, लव यू, आय मिस यू. आणि बच्चा आरू माफ कर बाबा. चला बाय बाय.